ही दोडक्याची भाजी अतिशय खमंग आणि रसरशीत झाली आहे. या पद्धतीने जर भाजी बनवली ना, ज्यांना दोडका अजिबात आवडत नाही ना, ते देखील आवडीने खातील. दोडका स्वच्छ धुवून शिरा काढून घेत आहे. दोडक्याला हवं त्या आकारामध्ये कापून घ्या. मी या पद्धतीने कापत आहे. भाजीसाठी लागणारं साहित्य: जिरे, मोहरी, हळद, जिरेपूड, धनेपूड प्रत्येकी अर्धा चमचा, भाजलेले तीळ आणि खोबरकीस ऐच्छिक आहे, 2 चमचे तेल आणि चवीपुरतं मीठ. वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 7 ते 8 सुक्या खोबऱ्याचे काप, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, मूठभर भाजलेले शेंगदाणे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर. पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे. हे वाटण ठेचाप्रमाणे तयार झालेलं आहे. खूप बारीक वाटायचं नाही, नाहीतर वाटण चिकट होतं. कढाईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलं की याच्यामध्ये मोहरी आणि जिरे तडतडू द्यायचे आणि त्याच्यानंतर दोडक्याचे काप टाकायचे. दोडका तेलामध्ये छान परतू द्यायचा आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट याला शिजवू द्यायचं. दोडका तेलामध्ये छान मऊ झाला आहे. याला हलवून घ्यायचं. आता यात हळद, जिरेपूड, धनेपूड, मीठ टाकून याला मिक्स करून घ्यायचं. यात तयार केलेलं वाटण टाकायचं. मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी पाणी टाकून वाटणाचं पाणी भाजीमध्ये वापरायचं आहे. हे सगळं काही मिक्स करून 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. यात वाटणाचं पाणी टाकायचं आहे. सर्व काही मिक्स करून झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. भाजी छान खमंग आणि रसरशीत झाली आहे. वाटणालाही छान तेल सुटलं आहे. भाजलेले तीळ आणि खोबरकीस टाकत आहे. नाही टाकलं तरीही चालतं. आता ही तयार झालेली भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत